लग्नानंतर होईलच प्रेम भाग 16. भावना गेस्ट रूममध्ये झालेल्या गोष्टींचा विचार करत होत्या. पुरुष मंडळी दादासाहेबांच्या स्टडी रूममध्ये गप्पा मारत बसले होते. तेवढ्यातच दरवाजा उघडून आरती आणि रागिनी आतमध्ये आल्या. आरती म्हणाली, भावना कसला एवढा विचार करतेस? ताईंचं बोलणं एवढं नको मनावर घेऊ ग. आरती भावनाच्या खांद्यांवर हात ठेवत म्हणाल्या, पण त्या तशा शांत समोर पाहत बसलेल्या होत्या. आरती आणि रागिणीने एकमेकींकडे पाहिलं. आरतीला सुस्कारा टाकत भावनांजवळ बसली. आरती म्हणाली, भावना, आपल्या स्त्रियांचं कसं असतं ना, आपण लग्न झाल्यानंतर आपलं घर, आपली माणसं म्हणजे आपले आई वडील, भाऊ बहीण सगळ्यांना मागे सोडून येत असतो. भले आपलं शिक्षण कितीही झालेलं असलं ना, तरी आपण सासरच्यांचं सगळं ऐकतं. तू आणि मी तर IIT इंजिनियर असून सुद्धा मुलांसाठी करिअर सोडून घरी बसलेलो आहोत. आपल्या नवऱ्यांनी सुद्धा आपली तेवढीच साथ दिली. सासू सासऱ्यांनी आई वडिलांसारखं प्रेम दिलं. दीर आणि जावने कधी बहीण भावाची कमतरता भासू दिली नाही. तुला आठवतं ना, सत्येंद्रानंतर तू जेव्हा प्रेग्नेंट होतीस तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं होतं की तुमची तब्येत नाजूक आहे. एकदा विचार करा की बाळ हवं आहे की नको आहे तुम्हाला. पण तेव्हा तू म्हणाली होतीस, मला हे बाळ हवं आहे. कारण तुला आणि सत्येंद्र भाऊजींना आतून वाटतच होतं की मुलगा नाही मुलगीच होणार आहे म्हणून. आणि झालं अगदी तसंच ग. आमच्या थोरल्या सूनबाई तुझ्या पोटी जन्माला आलेल्या होत्या. तुझा आणि भाऊजींचा आनंद गगनात मावत नव्हता. भाऊजींनी पूर्ण हॉस्पिटलमध्ये मिठाई आणि भेटवस्तू दिलेल्या होत्या. किती त्रास होत होता ना तुला. त्याचवेळी जन्मावेळी तरी तू सगळं सहन करून जन्म दिलास त्यांना. आणि आज त्याच मुलीचं तोंड पाहिल्यावर असं नक्की होतं काय तुला? मला काही कळत नाही. मान्य आहे की जे काही त्यावेळी झालं ते चांगलं नव्हतं ना. तुझ्यासाठी ना आमच्यासाठी, सगळ्यांसाठी चांगलं नव्हतं. पण आता ही घटना घडून 22 वर्ष झालेली आहे भावना. अजून तू किती दिवस ग तेच ते डोक्यात घेऊन बसणार आहेस? बाहेर पड आता त्या सगळ्या गोष्टीतून. सुना आहेत आता तुझ्या, एवढी सोन्यासारखी लेक आहे, मुलं आहेत, काही वर्षांनी नात आणि नातू सुद्धा येतीलच. या एका गोष्टीमुळं तू तुझी सगळी नाती खराब करू नकोस. स्वतःकडे बघ जरा. कशी होतीस आणि आता काय अवस्था करून घेतलीस तुझी. भावना, मी तुझी विहीण म्हणून नाही तर तुझी बालपणीची मैत्रीण म्हणून सांगते ग तुला. ज्या मुलीची तू तिच्या जन्मा अगोदरपासूनच वाट पाहत होतीस ना, त्या मुलीचा आज तू तोंड पाहतानाही नकोशी का वाटतंय? भावना, मलाही आधी तुझ्यासारखंच वाटत होतं ग, पण तसं नाही. तुझी मुलगी तुझ्यासारखीच आहे. तिची प्रत्येक गोष्ट तुझ्यासारखी आणि रेखासारखीच आहे. रेखाचं नाव काढल्यावर भावनाच्या डोळ्यात पाणी आलं. आरतीने तिच्या डोळ्यातलं पाणी आपल्या साडीच्या पदराने पुसलं. भावना, सोड आता हा राग. स्वरा खूप चांगले आहेत ग. त्यांच्यामुळे हे घर हसतं खेळतं झालेलं आहे आमचं. आमचे राज सगळ्यात मिळून मिसळून राहायला लागलेले आहे. त्या लग्नानंतर दिल्लीला राहायला असतात तर दिवसातून एकदा तरी जसा वेळ मिळाला तसा आम्हाला कॉल करत असतो. त्या प्रेमाने सगळ्यांची चौकशी करत असतात. आता घरात नोकर असून सुद्धा स्वतःच्या हाताने सगळं करतात. अजून काय हवं आहे ग? सांग ना तू आम्हाला. सोड ना ग, बोल त्यांच्याशी. तुझ्या एका मायेच्या हाकेसाठी, स्पर्शासाठी तरसलेली आहे ग पोर. हीच योग्य वेळ आहे भावना, कोणाला दाखवून देण्यासाठी, नाहीतर रेखासाठी. आरती करवडीने बोलत होत्या. भावनाने आश्चर्याने त्यांच्याकडे पाहिलं. रेखा किती खुश झाली होती, आठवतं का तुला? सगळ्यात जास्त आनंद कोणाला झाला असेल तर तो रेखाला झालेला होता. तिने तर तिचं नाव सुद्धा ठरवलेलं होतं, तुला माहीत आहे ना. पण बारसं मोठ्याने झालं नाही. असो, आता दोघे गेलेत बाहेर. यांनी पाठवून दिलं त्यांना. आधीच बिथरलेल्या होत्या ना त्यामुळं. आता हे सगळं त्यांच्यासमोर झालं असतं तर आज डायरेक्ट त्यांना राज दिल्लीला घेऊन गेलेला असता. भावना म्हणाली, म्हणजे? आरतीने सगळा प्रसंग त्यांना सांगितला. भावनाला राग आला समीक्षाचा. आरती म्हणाली, भावना, समजता ना ग तुला आम्ही काय बोलतोय ते म्हणून? आरती म्हणाल्या, तसं. भावनाने घट्ट मिठी मारली त्यांना आणि त्या धाय मोकातून रडायला लागल्या.
रागिणीचे डोळे पाणावले. आरती त्यांना ठोपटं शांत करत होत्या. थोडा शांत झाल्यानंतर त्यांनी बोलायला सुरुवात केली. भावना म्हणाली, वैरी नाही आहोत आम्ही त्यांच्या, पण त्या समोर आल्या की सगळं जसंच्या तसं डोळ्यांसमोर येतं, म्हणून आम्ही त्यांना स्वतःपासून लांब ठेवतो. मला सुद्धा आधी असंच वाटत होतं की राजने त्यांच्यासोबत लग्न करू नये, पण नंतर स्वतःबद्दलच राग आला की आम्ही असा कसा विचार करू शकतो म्हणून. जे झालं ते विसरून पुढं जाणं हे तितकं शक्य नाही आहे, पण आम्ही प्रयत्न नक्कीच करू, त्या बोलल्या. तसं या दोघींच्या चेहऱ्यांवर हसू पसरलं. बरं, आता तयार व्हा. स्वरा आणि राजला कॉल करून बोलावून घेतो आम्ही. दोघी निघून गेल्या. भावना त्यांच्या विचारात हरवून गेली होती. कोल्हापुराला स्वरा आणि राज नुसतेच महालक्ष्मी मंदिरात दर्शनासाठी आले होते. गणेशोत्सव असल्याने मंदिरात प्रचंड गर्दी होती. मंदिराच्या आवारात दोघांनाही प्रसन्न वाटत होतं. स्वरा म्हणाली, आहो, थेट आत मंदिरात कुठं जाताय? मी म्हणाली तसं राज कपाळांवर आट्या पाडून तिच्याकडे पाहायला लागला होता. राज म्हणाला, आम्ही VIP पास बुक केलेली आहे, चला आता. त्याने तिचा हात पकडत आणि चालू लागला होता. स्वरा म्हणाली, अजिबात नाही, आपण लाईनमध्ये उभं राहून दर्शन घेऊ. राज म्हणाला, पण आपल्याकडे पास असताना लाईनमध्ये का उभं राहायचं आहे तुला? तिने त्याच्या हातातून हात सोडवून घेतला आणि म्हणाली. स्वरा म्हणाली, नाही, ही लाईनमध्ये उभी राहिलेली माणसं काय वेडी आहेत का? तुम्हाला वेडी दिसती काय? मी लाईनमधूनच दर्शन घेईल. तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता. त्यांच्या भुवया उचवल्या. अखेर त्याने हार मानली आणि तिच्यासोबत लाईनमध्ये येऊन उभा राहिला. ती त्याच्याकडे हसून पाहू लागली. तोही गालात हसला. इतका हट्टहास कशासाठी? स्वरा म्हणाली, यासाठी की आपण देवाच्या दारात आलेलो आहोत. इथे कोणी लहान मोठं नसतं, त्यांच्यासाठी सगळे सारखेच असतात. आणि आपण आता आईच्या दारात आलेलो आहोत. आईसाठी सगळी मुलं सारखीच असतात. आई, तुम्ही नीट सांगा, तुमची मराठी शब्द माझ्यासाठी कोड्यापेक्षा कमी नसतात. मिसेस सरदेसाई, आपण आता करवीर निवासिनी कोल्हापूरची अंबाबाई म्हणजे 3.5 शक्तिपीठांपैकी एक असलेल्या आणि कोल्हापुरांची ओळख जिथून सुरू होते, श्री महालक्ष्मी मंदिरात आहोत आपण. राज म्हणाला, 3.5 शक्तिपीठ म्हणजे काय? त्याने चेहऱ्यांवर प्रश्नचिन्ह आणत तिला विचारलं. स्वरा म्हणाली, आम्ही ना खरंच म्हणतो, तुमची बॅग भरून तुम्हाला भारतातून बाहेर काढायलाच पाहिजे होतं. सांगतो आम्ही, 3.5 शक्तिपीठ म्हणजे महाराष्ट्रातील 4 देवींची मंदिरे आहेत. महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांमध्ये कोल्हापूरची महालक्ष्मी देवी, तुळजापूरची भवानी देवी, माहूरची रेणुका देवी आणि वणी येथील सप्तशृंगी देवी यांचा समावेश होतो. जिथे वणीचे सप्तशृंगी मंदिर हे अर्धपीठ मानले जाते. इंटरेस्टिंग. आर्किटेक्चर सुद्धा छानच आहे. बरं, मग तुम्हाला या मंदिराची हिस्ट्री सुद्धा माहीतच असेल ना? अर्थात सांगते. कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराचा इतिहास फार प्राचीन आहे आणि या मंदिराची उभारणी सुमारे 12व्या शतकात चालुक्य राजवंशाच्या काळात झाली असे एका शिलालेखानुसार मानलेले जाते. हे मंदिर महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठापैकी एकच आहे. हे आम्ही तुम्हाला सांगतोय, जिथे देवी महालक्ष्मीची अंबाबाई या नावाने पूजा केली जाते. असं म्हणतात की देवी लक्ष्मी आणि श्री विष्णू यांच्यात झालेल्या वादामुळं त्या रुसून पृथ्वीवर आल्या होत्या आणि वादाचं कारण असं की श्री विष्णू यांच्या छातीवर भृंग ऋषींनी पाय ठेवलेला होता. ही गोष्ट देवी लक्ष्मींना आवडली नाही. त्या श्री विष्णूंना म्हणाल्या की त्यांनी तुमच्या हृदयाच्या ठिकाणी पाय का ठेवला, जिथे आम्ही वास करतो. म्हणून त्यांनी पृथ्वीवर श्री महालक्ष्मीचा अवतार घेतला. त्यानंतर श्री विष्णू बालाजी अवतार घेऊन प्रगट झाले होते. त्यामुळे दरवर्षी तीर्थक्षेत्र बालाजीहून आई अंबाबाईंसाठी सोन्याची जरीकाठ असलेली साडी येते. तो आश्चर्याने तिच्याकडे पाहत होता. राज म्हणाला, म्हणजे हा युनिव्हर्सल प्रॉब्लेम आहे तर देवाला पण सोडलं नाही या बायकांनी. तो मनातच म्हणाला, समजणे वालों को इशारा काफी होता है. तुला एवढं सगळं कसं माहिती ग?
स्वरा म्हणाली, त्यासाठी भारतात राहावं लागतं ना. तिने टोमणा मारला. त्याने फक्त मान हलवली. बिचारा काय बोलणार होता ना तिच्या समोर. ठीक आहे, आज सगळं कोल्हापूर फिरू, पण तुम्ही आम्हाला एक आणि एका जागेची माहिती सगळं सांगायची. कोल्हापूर फिरणं हे आमचं सगळ्यात आवडतं काम आहे. प्राऊड टू बी कोल्हापूर, ती पदर नीट करत म्हणाली. तो मान हलवत हसला. चला, गणपतीचं दर्शन सुद्धा घ्यायचं आहे आपल्याला. दोघेही दर्शन घेण्यासाठी निघून आले. शिवाजी पेठेतील 21 फूट गणपती म्हणजे कोल्हापूरची शान. दोघेही भान हरपून मूर्तीकडे पाहत त्यांचं रूप डोळ्यात साठवून घेत होते. दर्शन झाल्यानंतर दोघेही शाहू पॅलेस पाहायला निघून आले. राज एकटक त्या पॅलेसकडे पाहत होता. त्याला पॅलेसचा आर्किटेक्चर फारच आवडलेलं होतं. स्वराने त्याला पॅलेसविषयी माहिती सांगायला सुरुवात केली. स्वरा म्हणाली, न्यू पॅलेस म्हणजे छत्रपती शाहूजी महाराज पॅलेस. 1877 ते 1884 या कालावधीत ही इमारत बांधली गेली. काळ्या सपाट केलेल्या दगडांचा एक उत्कृष्ट नमुना बांधलेला आहे. इमारतीचे बांधकाम हे संपूर्ण मजबूत दगडांमध्ये करण्यात आलेले आहे. त्याला लागूनच एक बाग आहे. त्याला दगडांच्या भिंतीचे व ताराचे कुंपण आहे. संपूर्ण इमारत 8 कोने आहे आणि त्यांच्यामध्ये बुरुज आहे. तसेच 1877 मध्ये येथे घड्याळ बसवले गेलेले आहे. ती त्या पॅलेसवरच्या घड्याळांकडे इशारा करत म्हणाली. ते फिरत फिरत आत आले. आत आल्यानंतर तिथल्या बऱ्याच वस्तूंनी त्यांचं लक्ष वेधून घेतलेलं होतं. आतमध्ये गेल्यावर छत्रपती शाहू महाराजांनी केलेल्या शिकार तसेच त्यांचे अवशेषण तेथे ठेवण्यात आलेले होते. त्याचबरोबर शाहू महाराजांचे कपडे, त्याचबरोबर विविध वापरातील वस्तू, बसणाऱ्यांच्या खुर्च्या इतर वस्तू ठेवण्यात आलेल्या होत्या. स्वराने पुढे सांगायला सुरुवात केली. जे ही भिंतीवर तुम्हाला प्राण्यांचे अवशेषण दिसत आहेत ना, ते छत्रपती शाहू महाराजांनी भारतात केलेले शिकारी तसेच प्रदेशात केलेल्या शिकाऱ्यांची नोंद ठेवण्यात आलेली आहे. छत्रपती शाहू महाराजांनी त्या काळामध्ये कुस्त्यांना एक महत्त्वाचे स्थान दिलेले होते. त्यामुळं कोल्हापूरमध्ये विविध तालीम बांधण्यात आलेले आहेत. त्यापैकी गंगाश्वेश जवळ खासबाग मैदान किंवा तालीम सुद्धा म्हणतात, ती कोल्हापूरमधील तालीम आहे. ती सांगत होती आणि राज लक्ष देऊन सगळं ऐकत होता. स्वरा म्हणाली, खरं तर आपण आधी शालिनी पॅलेसला गेलो असतो, कारण ते मंदिरापासून थोड्याच अंतरावर आहे ना म्हणून. पण आधी हे पाहून नंतर ते पाहू. राज म्हणाला, राणी, तुम्ही म्हणाल तसं. ती लाजली. त्याने त्यांच्या हृदयांवर हात ठेवत खाली पडायची ॲक्टिंग केली. आता ते शालिनी पॅलेस समोर उभे होते. आजूबाजूला नारळांची मोठमोठी झाडे लावलेली होती. संध्याकाळ होत आलेली होती, त्यामुळं ऊनही फारसं नव्हतं. स्वराने शालिनी पॅलेसची माहिती सांगायला सुरुवात केलेली होती. या राजवाड्याला राजकुमारी शालिनी राजे यांचे नाव देण्यात आलेले होते. शालिनी पॅलेस हा कोल्हापूरमधील एक ऐतिहासिक राजवाडा आहे, जो 1931 ते 1934 दरम्यान कोल्हापूरचे छत्रपती राजाराम महाराजांनी बांधलेला होता. हा राजवाडा काळ्या दगडांपासून व इटालियन मार्बलपासून बनवलेला असून त्यांची वास्तुकला मध्ययुगीन पद्धतींची आहे. हा महाराष्ट्रातील एकमेव हेरिटेज हॉस्टेल आहे. पाहतच राहावं वाटतं ना तुम्हाला. किती विचार करून आर्किटेक्चर केलेलं असेल यांचं. स्वरा म्हणाली, हो खरंच. मी काय म्हणते, आपण आधी इस्कॉन टेम्पल पाहू, त्यानंतर रंकाळा फिरू. त्याने होकार मार्तिक मान हलवली. ती इस्कॉन टेम्पल पाहायला निघून आलेले होते. ते आता इस्कॉन टेम्पलमध्ये आले होते. तुम्हाला माहीत आहे इस्कॉन टेम्पलबद्दल? स्वराने विचारलं. ते राधाकृष्ण मंदिर आहे. तुम्ही गेलात मित्रांसोबत? तिने नकार मार्तिक मान हलवली. इस्कॉन श्री कृष्णांच्या भक्तीला समर्पित असलेली एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे, ज्यांची स्थापना 1966 साली श्री भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांनी केली होती. इस्कॉन कोल्हापूर हे या संस्थेचे एक महत्त्वाचे केंद्र आहे, जिथे भक्ती योग केला जातो आणि कोल्हापुरातील अनेक लोकांना आध्यात्मिक मार्गदर्शन मिळते.
इस्कॉनमध्ये श्रीकृष्ण आणि राधा यांची पूजा केली जाते. फक्त कोल्हापूर नाही तर बऱ्याच ठिकाणी इस्कॉन टेम्पल म्हणजे प्रेम मंदिर आहे, जिथे सांगितलेले जाते. आतमध्ये आले. समोर श्री राधा दामोदर यांची खूप सुंदर मूर्ती होती. स्वराखाली गुडघ्यांवर बसली आणि तिने हात जोडून नमस्कार केला. तिच्या चेहऱ्यावर प्रसन्न भाव होते. ते पाहून त्यालाही खूप आनंद झाला. समीक्षा आल्यापासून तिचं मन कासावीस झालेलं होतं. तिचा पडलेला चेहरा पाहत नव्हता त्याला. मुंबईत सुद्धा सतत काहीतरी कामच असायची. आज सगळं विसरून त्यांच्यासोबत निवांत वेळ घालवता येत होता. राज म्हणाला, झाला नमस्कार करून तुझा? त्याने विचारलं. तिने होकार मार्तिक मान हलवली. मंदिराच्या आवारात शांत वातावरण असल्याने छान आणि प्रसन्न वाटत होते. दोघेही रंकाळा फिरायला निघून आले. स्वरा म्हणाली, संत गतीने वाहणाऱ्या पाण्यांकडे एकटक पाहत होती. त्या पाण्यांकडे असं काय पाहत आहेस ग तू? राजने विचारलं. काय पाहतीस तू? स्वरा म्हणाली, काही नाही. आज किती शांत वाटतंय ना. आपण बरेच दिवस कुठे बाहेर फिरायला गेलो नव्हतो. आज छान वाटतंय मला. स्वरा म्हणाली, बरं, रंकाळ्याचा सुद्धा काहीतरी इतिहास असेल ना ग? तू तिचं माइंड डायव्हर्ट करण्यासाठी म्हणाला होता. रंकाळा तलावाचा इतिहास जुना असून तो सुरुवातीला एक मोठी दगडी खाण होती, जी 18व्या ते 19व्या शतकात झालेल्या भूकंपामुळं पाण्याने भरली आणि तलाव बनला. महालक्ष्मी मंदिरासाठी येथून दगड काढले जात असत आणि या खाणीमुळेच तलावाची निर्मिती झाली असे मानले जाते. नंतर कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांनी या तलावाच्या सभोवताली चौपाटी आणि बाग विकसित केली होती. राज म्हणाला, तुम्हाला तर सगळंच माहिती आहे की तो कोल्हापुरी स्टाईलमध्ये म्हणाला होता. स्वरा म्हणाली, जमते या तुम्हाला. ती सुद्धा त्यांच्यासारखीच म्हणाली. फक्त एवढंच नाही, तुम्हाला माहीतच आहे कोल्हापूरचं नाव कोल्हापूर का पडलेलं आहे ते म्हणून. त्याने नकार मार्तिक मान हलवली. भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.